आशीर्वाद मिळावा म्हणून लोक काय काय करत आहेत, किती कष्ट, किती तास काम करताय, 12 तास 16 तास काम करणारे लोक का आशीर्वाद मिळायला पाहिजे, कितीतरी गोष्टी सहन करत आहेत, कितीतरी विरोध सहन करत आहेत, ठिकठिकाणी जात आहेत, अनेक काबाड कष्ट करते कशासाठी, आशीर्वादासाठी. आणि तर बायबल सांगतं, जर तू देवाची वाणी लक्षपूर्वक ऐकशील तर हे सगळे आशीर्वाद, ज्याला तुम्ही आशीर्वाद, सगळे आशीर्वाद तुझ्या मागे धावत येतील. मग सोपं कोणतं आहे? रक्ताचं पाणी करणं सोपं आहे का वाणी ऐकणं सोपं आहे? मग नीटनाटकी वाणी ऐका. हालेलुया. स्मरण करा. त्यांनी म्हटलं की अहो देवाचे भक्त हो, त्याचं स्मरण करा. काय स्मरण? पावित्र्याचं स्मरण करा. तुम्ही इथे येता किंवा घरात असता, रस्त्यात असता, लोकलनी प्रवास करता, बसमध्ये प्रवास करता, तुम्ही स्मरण करत राहा. कशाचं स्मरण करा? त्याच्या पावित्र्याचं. काय पावित्र्य आहे? वधस्तंभ. बरोबर. त्या गव्हाणीपासून वधस्तंभापर्यंतची सगळी वाटचाल